परत मिळणार नाही महाराज. जगामध्ये आई सर्वात श्रेष्ठ आहे. हे बघा, माझ्या समोर माझ्या माता भगिनी बसलेल्या आहे, माझ्या समोर माझ्या मावल्या बसलेल्या आहे. सर्वांचा अनुभव आहे, सर्वांचा अनुभव आहे. खरं सांगा माता भगिनी हो, माहेर कुठपर्यंत, माहेर कुठपर्यंत? जोपर्यंत तुमच्या माहेरामध्ये तुमची आई आणि वडील जिवंत आहे तोपर्यंत माता भगिनीचा अनुभव असेल. माता भगिनींची पिशी कधी खाली येत नाही माय बापा. अहो, येत असताना कांदे, बटाटे, वांगे, लसूण का होईना आई काय करते, मुलीच्या पिशीमध्ये घालून देते. मला सांगा, ही काय द्यायची वस्तू आहे का हो? परंतु आईची, परंतु लेकीची पिशवी खाली जाऊ देत नाही. परंतु एकदा का जर माहेरातून आई आणि वडील निघून गेले की मुलीच्या पिशीमध्ये फरक पडल्याशिवाय राहत नाही. कदाचित ज्यांची आई वडील गेले असतील त्या माता भगिनीच्या लक्षामध्ये आले असेल. अरे, माहेराला जात असताना माझी बहिणाबाई वर्णन करते, माहेराला जात असताना जाता जाता जर एखाद्या मुलीच्या पायाला जर दगड लागला ना, ती मुलगी त्या दगडाला विचारते, बाबा लागलं का रे तुला? ऐकताय ना तुम्ही? केस लागल्यानंतर दगडाला लागतं का हो? अरे कल्पना करा, जी मुलगी माहेरच्या दगडावर एवढं प्रेम करत असेल, ती मुलगी माहेर किती प्रेम करत असेल महाराज, किती प्रेम करत असेल. म्हणून तर माझे तुकोबा एका ठिकाणी म्हणतात,